नमस्कार, मीनाज किचन रेसिपीमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. रोज रोज तीच भाजी भाकरी चपाती खाऊन कंटाळा येतो. मग असे गरमागरम वरण भात कोणाला खायला आवडणार नाही. कुकरमध्ये एका डब्यामध्ये डाळ व दुसऱ्या डब्यामध्ये तांदूळ एकत्रित आपण शिजून घेतलेले आहे. यामुळे आपला वेळही वाचतो. तांदळामध्ये चवीपुरते मीठ टाकून घेतलेले आहे. एक 10 मिनिटामध्ये कुकरच्या 3 शिट्ट्या इथे तयार झालेल्या आहे. हे पहा, एकदम मस्त असा मोकळा सळसळीत आपला भात तयार झालेला आहे. डाळी छान शिजलेली आहे. कढईमध्ये तेल टाकून हिरवी मिरची, मोहरी, जिरे, कढीपत्ता, ठेचलेला लसूण हे सर्व घटक आपल्याला टाकून घ्यायचे आहे. छान फ्राय होईपर्यंत परतून घ्यायचे आहे. नंतर हळदी पावडर, मीठ आणि बारीक चिरलेला टोमॅटो हे टाकून छान मिक्स करून घ्यायचे आहे. टोमॅटो टाकल्यानंतर त्यामध्ये मीठ टाकले. शिजताना जर मीठ टाकले तर टोमॅटो एक अर्धा मिनिटामध्ये पटकन मेल्ट होते आणि एकजीव होते. त्यामुळे डाळी चवीला छान लागते. आता यामध्ये आपण शिजलेली डाळ टाकून घेऊ. एक 2 ते 3 मिनटं हे वरण आपल्याला छान मस्त उकळून घ्यायचे आहे. हे पहा, तुम्ही पाहाल एकदम मस्त असे दाटसर आपले वरण येथे तयार झालेले आहे. लहान मुलेही याला आवडीने खातात. आता वरण भात आपला रेडी झालेला आहे. वरण भाताबरोबर तोंडी लावण्यासाठी आपण मिरचीची भजी तयार करणार आहे. मिरचीची भजी तयार करण्यासाठी आपल्याला या प्रकारची मिरची घ्यायची आहे. जास्त तिखट नको आहे. पोपटी कलरची लांबलचक मिरची आपल्याला इथे घ्यायची आहे, जी चवीला कमी तिखट असते. मिरचीमध्ये थोडेसे मीठ भरून घेतलेले आहे आणि बेसन पीठ घेतलेले आहे. बेसन पिठामध्ये जिरे पावडर, हळदी पावडर, थोडीशी लाल मिरची पावडर टाकून घेतलेली आहे आणि हवे तसे पाणी यामध्ये आपण टाकून या पद्धतीने पीठ याचे तयार केलेले आहे. आता हे आपल्याला यामध्ये मिक्स करून भजी काढून घ्यायचे आहेत. तेलही छान गरम झालेले आहे. तेल छान गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला हे भजी टाकून घ्यायचे आहे. गॅस पूर्ण फुल नको आहे, कारण बऱ्याचदा गॅस आपण घाईमध्ये पूर्ण फुल करतो आणि त्यामध्ये जर भजी काढली तर ते पटकन करपले जातात. ह्या मिरचीची साल जास्त जाड असते, त्यामुळे आतपर्यंत ही भजी छान शिजले जात नाही. त्यामुळे मिनिमम 1 मिनिटभर आपल्याला ही भजी मंद गॅसवरती छान तळून घ्यायची आहे. हे पहा, अशा पद्धतीने आपण येथे भजी तळून घेतलेली आहे. आता टिश्यू पेपरवरती काढून घेऊ, जेणेकरून जे तेल आहे ते या पेपरला शोषले जाईल आणि तेलकटपणा जो असतो तो जरा कमी होतो.